12 एप्रिल 2026 मुक्ताईनगर शहरातील रेस्ट हाऊसवर बिबट्या आढळून आला. आणि हा बिबट्या आढळून आल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांना, फॉरेस्ट अधिकाऱ्यांना जी सूचना देण्यात आली आणि त्या सूचनेनुसार सर्व अधिकारी त्या ठिकाणी आले. फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी बिबट्यावर रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना तो बिबट्या लोकांच्या आरडाओरडीमुळे त्या रेस्ट हाऊसच्या बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर तो अर्धवट अवस्थेत असताना, कारण त्याचं रेस्क्यू ऑपरेशन करताना त्याला इंजेक्शन दिलेले होते आणि तो अर्धवट बेशुद्ध अवस्थेत होता. अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असताना त्याला त्या ठिकाणी काही लोकांनी येऊन मारहाण केली. इथले स्थानिक आमदार आहेत त्यांनीही त्याला मारहाण केली. याच्यामध्ये वास्तविक असं आहे की रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना किंवा बिबट्या त्या ठिकाणी अशा अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असताना त्याला मारहाण करणं हा गुन्हा आहे. जाणीवपूर्वक एखाद्या वन्य प्राण्याला अशा रीतीने त्रास देणं आणि त्याच्या मृत्यूस कारणीभूत होणं हाही एक प्रकारचा गुन्हा असू शकतो. आणि त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये चौकशी करावी, तपास करावा आणि यामध्ये याच्यावर जो कोणी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कार्यवाही करावी असं पोलीस स्टेशनला आणि फॉरेस्ट अधिकाऱ्यांना मी विनंती केली होती. परंतु त्यांनी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा गुन्हा नाही म्हणून माझी विनंती अमान्य केली आणि ती विनंती अमान्य केल्यामुळे आज न्यायालयामध्ये मी दाद मागितलेली आहे. न्यायालयामध्ये याची सुनावणी झालेली आहे आणि सुनावणीमध्ये काय झालं हे माझे ॲडव्होकेट सुरेश या ठिकाणी आपल्याला सविस्तर सांगतील.